हॅलो, हॅलो. गुड मॉर्निंग. बरं या सगळ्यांनी 1 मिनिटात आपण चालू करूयात. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हॅलो, हाय. पर्सनल चॅटला आता रिप्लाय करणं जरा कठीण आहे, पण गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुप्रभात. वंडरफुल. हॅलो, हाय आरुष. आपल्याला ना आज खूप गंमतशीर गोष्टी ऐकायच्यात आणि त्याचा एक काहीतरी स्पेसिफिक आज एक महत्त्वाचा मुद्दा पण आधी आपण डिस्कस करूया आणि मग चालू करूया. ओके, 1 मिनिट. येतायत सगळेजण. गुड मॉर्निंग रुजुल. फराळ संपला का घरचा? का आहे अजून थोडा तरी शिल्लक? मी आता जस्ट बसण्याआधी कोणाला तरी फोनवर सांगत होते, की "हां, आता गोष्टींचा फराळ आणि हे थोडा आहे ना, व्हेरी गुड." मी असं बरण्यांकडे बघत होते, की काय-काय आहे, काय-काय राहिलंय आणि जे जरा आवडत नाही ते राहतं ना, म्हणजे आता आमच्याकडे अनारसे कमी आवडतात. तर तो बरणीत अजून बरंच शिल्लक आहे. चिरोटे वगैरे खूप आवडतात. ते बघा कुठे गेलेत तळाला असे. चकल्या तर ऑलमोस्ट चुराच आता म्हणजे असा सगळा संपत आलाय. तुमच्याकडे ही चुरा झालाय अजून का अजून आहे थोडा-थोडासा फराळ? All right, it's 10:02 and we are going to get started. So a very, very good morning to all of you. आणि वेलकम टू गोष्टींचा फराळ बाय एसिमेट्रिकल लर्निंग. जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी एक छोटीशी क्विक इंट्रोडक्शन. एसिमेट्रिकल लर्निंग इज अ डिजिटल प्लॅटफॉर्म आणि वी वर्क विथ स्टुडंट्स, टीचर्स अँड पेरेंट्स अक्रॉस इंडिया. कशासाठी? To make reading, writing, and learning very, very interesting. This is like Netflix of books that we have here. We have many, तुमच्यातले बरेचसे जण कदाचित वापरत पण असतील, पण we have many students who have fallen in love with books and stories with asymmetrical, which we love to see always. आत्ता मुलं, टीचर्स, पेरेंट्स जे कोणी आहेत, आजचा आपला तिसरा गोष्टींचा फराळ आहे. आपली ही जी एसिमेट्रिकल टॉक्स ही जी अल्टरनेट रविवार होणारी सीरीज आहे, यातून आपली आयडिया अशी आहे, की छान एक्सपर्ट्स बरोबर मुलांना बोलता यावं. त्यांची इंट्रोडक्शन मुलांना छान पद्धतीने व्हावी. त्यांचं लाईफ म्हणजे अगदी ताडोबातल्या एक्सपर्ट्सपासनं ते साहित्यिक, ते सायन्स एक्सपेरिमेंट्स करणारे, अशा सगळ्यांकडनं मुलांना काही-काही छान गोष्टी कानावर पडाव्या, यासाठी एसिमेट्रिकल टॉक्स असतं. दिवाळीनंतर आता आपला फराळ संपला, तरी गंमत राहते, अजून सुट्टी चालू आहे, तर काय करूया? असा विचार करत असताना मला हे सुचलं, आपण करूया गोष्टींचा फराळ. असं 4 खूप छान स्टोरी टेलर्स आणि त्यांच्याकडनं छान वेगळ्या-वेगळ्या गोष्टी ऐकायची गंमत आत्ता आपण करतोय. 4 आपण सेशन्स करतोय, त्यातला आजचा तिसरा सेशन आहे. आणि आजच्या गेस्ट्स ज्या आहेत तुम्हाला स्क्रीनवर वृषालीताई दिसतायत. अत्यंत हाय. स्पेशल आहेत आमच्यासाठी. हॅलो, इट्स हॅलो. ऑल्वेज सो गुड टू सी यू. जे पेरेंट्स आणि टीचर्स बसल्यात त्यांच्यासाठी वृषालीताईंचं नाव हे वेल नोन आहे. पण तरी एक थोडीशी इन्फॉर्मेशन म्हणजे गेली 27 वर्ष डॉक्टर वृषाली देहाद्रा या शिक्षण क्षेत्रात ॲक्टिव्ह आहेत. अनेक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, शाळांना त्यांनी विविध लेव्हलला मार्गदर्शन केलंय. शैक्षणिक मानसशास्त्रातलं त्यांचं जे काम आहे ते पण खूप मोठं आहे. पण आता आय एम शुअर की त्यांचं हे सगळं कार्य मोठं असताना मुलांना वाटत असेल, पण म्हणजे नक्की काय करतात? तर हे सगळा त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन त्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी करतात. त्या महाराष्ट्रातल्या पुण्यात जिथे राहतात कोथरूड भागात, तिथल्या सोसायटीमध्ये गोष्ट कट्टा असं पण त्यांनी चालवलं होतं. मुलांना गोष्टींची आवड आणि त्यातली गंमत मेनली त्यातला आनंद हे कळावा यासाठी विविध गोष्टी एकत्र मुलांना घेऊन सांगणं, स्वतः गोष्टी लिहून मुलांची नाटकं बसवणं किंवा एखाद्या छान सकाळी जस्ट सोसायटीत फिरत-फिरत कारण पेरेंट्स एंड टीचर्स एस्पेशली आपल्याला ना स्लो लर्निंग हे टेक्नॉलॉजीच्या जगात अजून महत्त्वाचं होत जाणार आहे. एक शांतपणे एखादी गोष्ट समजून घेणं, त्याच्याबरोबर पेशन्स ठेवणं, पुढच्या 30 सेकंदात हे शिका, हे कायम गरजेचं नसणार आहे आणि त्यासाठी जे थोडं एक
डीपर प्रोसेस ऑफ लर्निंग आहे दॅट गोज स्लो, दॅट गोज विथ पेशन्स. ज्याच्यात वृषालीताईंनी मुलांना जस्ट घेऊन झाडं दाखवत त्यांच्याबरोबर गोष्टी सांगणं. इतके छान आणि मजेदार उपक्रम त्या नेहमी करत असतात त्यांच्या इथे. आज त्यांच्या गोष्टींमधनं तुम्हाला कळेल की किती गंमत आहे. पण आता आजच्या गोष्टी थोड्याशा एक गोष्ट खूप वेगळी असणार आहे. त्याची तुम्हाला एक गंमत सांगते हां. अ, आजच्या एका गोष्टीतनं इमॅजिन यू आर इन अ टाईम मशीन हां. आणि त्या टाईम मशीनमध्ये बसून आपण काही वर्ष मागे जाणार आहोत. तुमची आजी, तुमच्या आजीची आई, ती लहान असताना त्या काळात आपण थोडेसे जाणार आहोत आणि स्टिल द स्टोरी विल बी रिलेटेबल. ती गोष्टींची गंमत असते, की आपण इतकं मागे गेलो तरी एक रिलेटेबल एलिमेंट त्याच्यात काही ना काहीतरी राहतं. आणि भाषा जी असते ना, आता आपण गोष्टींचा फराळ मराठीत घेतोय म्हणून त्याची गंमत. भाषा जशी भारतात म्हणतात, की मैलांवर भाषा बदलत जाते, तशा ना भाषेचे रेफरन्सेस पण बदलत जातात. म्हणजे आता इथे जे बसल्यात तुम्ही सगळे मराठी भाषा बोलता किंवा समजून घेत असाल. पण मराठी भाषेमधले कितीतरी असे शब्द आहेत, जे त्या काळात वापरले गेले आणि नंतर ते थोडे मागे पडले. पण त्या शब्दांची पण गंमत आहे. त्या शब्दांचाही काही-काही छान अर्थ आहेत. तर ते पण आज आपल्याला आपल्या गोष्टींमधनं वृषालीताई तुम्हाला तेही समजावून सांगणार आहेत. सो भाषेची गंमत आणि गोष्ट असं दोन्ही एकत्र होणार आहे. एक छोटंसं तुम्हाला एक्झाम्पल देते हां. माझे आजोबा खूप आधी अमेरिकेला गेले होते शिकायला, त्यांचं मास्टर्स करायला. अ, म्हणजे आय थिंक इमिडिएटली आफ्टर इंडिपेंडन्स वगैरे असेल 1954-55 ची मी गोष्ट म्हणते हां. त्यावेळेला ते गेले होते यूएसला आणि त्यावेळेला जी गंमत होती, त्यांनी तिकडनं माझ्या वडिलांना आणि आत्याला पत्र लिहिली होती, की तिकडचं त्यांचं अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमधलं आयुष्य कसं आहे. आता ना तुम्हाला हा रेफरन्सच माहिती नसेल म्हणून हे ऐकून खूप गंमत वाटेल. पण एका पत्रात आप्पांनी काय लिहिलं होतं माहिती आहे का? की "अरे प्रमोद आणि लता तुम्हाला एक गंमत सांगतो, की इकडे सकाळी अंघोळीसाठी आपल्याकडे जसं बंब पेटवायला लागतो सकाळपासनं किंवा आदल्या दिवशी कोरडी लाकडं आहेत का नाही हे बघायला लागतं. तर हे काहीच नाही करायला लागत. खाली बादली ठेवायची एका साइडला आणि नळालाच 2 बाजू आहेत, ज्याची एक कळ हे केली की गरम पाणी येतं आणि एक कळ हे केली की गार पाणी येतं. आणि हे इतकं गंमत होतं त्यावेळेला म्हणजे माझ्या आत्या आणि माझ्या वडिलांना ह्याचं खूप आश्चर्य वाटलं होतं, की असं पण होऊ शकतं. आता जेव्हा माझी मुलगी तुमच्या वयाची आहे, जेव्हा मी हे तिला वाचून दाखवते, तेव्हा तिला कळतच नाही, की म्हणजे गार आणि गरम पाणी असंच तर येतं नळाला. सो अशी गंमत असते. आपण सगळे मराठी बोलतोय, आपण ह्याच फॅमिलीजमधले आहोत, पण तरीसुद्धा रेफरन्सेस कसे बदलत जातात आणि त्याच्यामुळे काही-काही गोष्टी कशा मागे पडतात किंवा आपल्याला माहिती नसतं. म्हणून आजच्या छोट्याशा गोष्टीच्या टाईम कॅप्सूलमधनं आपण थोडेसे मागे पण जाणार आहोत. हं. वृषालीताई तुम्ही बोलताय कारण तुमचा आवाज नव्हता येत. येतोय हां, आता? आता येतोय. हां. येस. सो विथ दॅट ओव्हर टू यू आणि आम्ही खूप उत्सुक आहोत तुमच्याकडनं गोष्टी ऐकायला. ओके. थँक यू केतकीताई. तर मुलांनो, केतकीताईंनी आपल्याला सांगितलं, की आजच्या गोष्टी ज्या आहेत, त्या थोड्याशा वेगळ्या आहेत, की तुमचे ग्रँड-पेरेंट्स किंवा त्याच्याही आधीचे ग्रेट-ग्रँड-पेरेंट्सच्या काळातल्या या गोष्टी. आता तुम्हाला वाटेल, की एवढ्या जुन्या गोष्टी आम्हाला का सांगताय? आम्हाला आमच्याबद्दलच्या सांगा ना, आमच्या आजूबाजूला काय घडतंय ते सांगा ना. पण मावशीने जसं सांगितलं, तसं टाईम मशीनमध्ये बसून जर का आपण मागे गेलो, तर आपल्याला काय बघायला मिळेल? हे पण आपल्याला आवडेलच. आणि ती जी मराठी आहे ना, ती आत्ता आपण बोलतो तशी मराठी नाही आहे बरं का. म्हणजे आता आपण कसं बोलतो, की मॉर्निंगला माझी स्कूल बस आली आणि मग स्कूल बसनी मी शाळेत गेलो. हं. किंवा आपण कसं म्हणतो, की काल ना आमच्याकडे डिनरला ना माझे कझिन्स आले होते. असं आपण मराठी आणि इंग्रजी किंवा कधी-कधी हिंदी शब्द असं एकत्र करून मराठी बोलतो. हो की नाही? तर त्यावेळची जी मराठी होती ना, ती खूप वेगळी होती. क्वचितच कधीतरी एखादा इंग्रजी शब्द यायचा आणि त्यातले काही-काही शब्द जसं आता ताईंनी सांगितलं, की बंब असायचा घरामध्ये, तर अशाच बऱ्याच गोष्टी घरामध्ये वेगवेगळ्या असायच्या. तर त्या कशा? या आता या 2 गोष्टींमधनं आपण बघणार आहोत. आता तुम्ही जेव्हा गाडीतनं जात असता, स्कूल बसमधनं जात असता, तेव्हा तुम्हाला आजूबाजूला काही मुलं दिसतात का रे? की अशी जी पायी-पायी शाळेत चाललेली आहे दप्तरं घेऊन. मग दप्तर अगदी तुमच्यासारखी छान-छान नसतात, चकचकीत बूट नसतात. हं.
अशी पण मुलं आपल्या आजूबाजूला असतात, हो की नाही? किंवा कधी-कधी काही आपण सिग्नलला मुलं बघतो, की जी त्यांच्या आई-बाबांच्या बरोबर काही वस्तू विकत असतात. तर कधीतरी आलं का रे असं मनात, की हे कसे दिवाळी करत असतील? यांच्या घरी कोण-कोण येत असेल दिवाळीला? हे दिवाळीला काय खात असतील? तर असे मुलं कसे दिवाळी करतात, हेही या 2 गोष्टींमधनं आपल्याला दिसणार आहे. आणि जुनी मराठी आहे म्हणून घाबरायचं नाही बरं का. कारण जिथे तुम्हाला वाटेल, की हा शब्द तुम्हाला जड जाणार आहे, मलाही लक्षात आहेच आहे. त्यामुळे तिथे आपण त्या शब्दाला सध्या काय म्हणतो, हे पण मी सांगणार आहे. आणि त्यातून तुम्हाला नाहीच कळलं, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहून ठेवा. म्हणजे मग एक गोष्ट झाली, की तो चॅट बॉक्स मी बघीन आणि त्या शब्दाला आपण काय म्हणतो सध्या मराठीत, त्याचा अर्थ काय, हे सांगेन. करायची सुरुवात? तर पहिली गोष्ट आहे ती साने गुरुजींनी लिहिलेली आहे. साने गुरुजी म्हणजे पांडुरंग सदाशिव साने. हे एक स्वातंत्र्य सैनिक होते, लेखक होते आणि त्यांनी मुलांकरता सुद्धा खूप गोष्टी लिहिल्या. ही जी गोष्ट आहे ना, की त्यांच्या स्वतःबद्दलची, त्यांच्या लहानपणाबद्दलची आणि त्यांच्या लहानपणाबद्दलच्या गोष्टी आहेत, त्याचं त्यांनी पुस्तक केलं. त्या पुस्तकाचं नाव आहे श्यामची आई. आणि हे साधारण कधी घडलंय माहिती आहे? 1915 1920 म्हणजे आता 2025 चालू आहे. आणि हे जे घडलं ते 1915 1920 म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त वर्षांपूर्वी घडलेल्या ह्या गोष्टी. आता पहिली गोष्ट आपण वाचायला सुरुवात करूया. आता ही जुनी मराठी आहे त्यामुळे मी हळू मध्येच माझ्या हातात कागद आहेत ते पण बघणार आहे आणि तुमच्याशी पण बोलणार आहे. तर गोष्टीचं नाव आहे आनंदाची दिवाळी. दिवाळीचे दिवस जवळ-जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीला जवळ शिकत होतो. साने गुरुजी तेव्हा दापोलीला शिकायला होते. सुट्टी होताच घरी गेलो. मला आणि माझ्या धाकट्या भावाला एक नवीन सदरा म्हणजे शर्ट वडिलांनी घेतला. पण त्यांच्या नेसूची धोतरं मात्र फाटली होती. आता तसे तुमचे बाबा किंवा काका पॅन्ट, जीन्स घालतात, तेव्हा त्या काळचे जे बाबा होते, ते सगळे बाबा लोकं ना धोतरं नेसायचे. आईने ती 17दा शिवली होती. 17 ठिकाणी शिवली होती. ती आता इतकी विरली होती, की शिवणं पण कठीण झालं होतं. आम्हा मुलांना त्यांनी नवीन कपडे घेतले, पण स्वतःला नवीन धोतरं काही घेतली नाही. आईला वाईट वाटायचं, पण ती तरी काय करणार? तिच्याजवळ थोडेच पैसे होते. कितीतरी दिवसात तिला सुद्धा नवीन लुगडं मिळालंच नव्हतं. लुगडं म्हणजे साडी. परंतु तिला स्वतःचं इतकं वाईट वाटायचं नाही. पण वडिलांचं दैन्य, गरिबी बघून तिचा जीव मात्र तिळतीळ तुटायचा. रोज फाटका भाग निर्यांमध्ये लपवून वडील वेळ मारून नेत असत. मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी यायचे. दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात. आता ही एक मजेशीर गोष्ट आहे बरं का. आता आपण कुठे जायचं असेल मुंबईला किंवा दिल्लीला किंवा परदेशात, की आपण कारनी जातो, आपण ट्रेननी जातो. पण तेव्हा ना मुळी अशा बस, एवढे रस्ते आणि ट्रेन नव्हत्याच. त्यामुळे कोकणात जर का जायचं असेल, समुद्रातनं कुठे दुसरीकडे जायचं असेल, तर बोटीनीच जायला लागायचं. समुद्र शांत असतो. मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके, खेळणी वगैरे घेऊन यायचे. माझा मोठा भाऊ पुण्याला मामांकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता. परंतु पुण्याहून कोणीतरी आमच्या गावी आलं होतं आणि त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे ₹3 पाठवले होते आणि आमच्यासाठी खाऊ पण पाठवला होता. ते ₹3 पाहून आईला प्रचंड आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. "दादा कसा आहे? वहिनी बरी आहे ना? मुलांच्या शाळा कशा चालल्या आहेत?" आणि मग ते पैसे देऊन ते गृहस्थ निघून गेले. आम्ही सगळे आईच्या भोवती जमा झालो. पण आम्हाला इतकी उत्सुकता होती, की मामाने दिवाळीला काय पाठवलंय? "आई, आई, मामाने खाऊ पाठवलेला दे ना आम्हाला." आम्ही तिच्या मागे लागलो. तो खाऊ काय होता माहितीये? जर्दाळू म्हणजे ॲप्रिकॉट आणि पेपरमिंटच्या वड्या. त्या पांढऱ्या मेंटॉस वगैरे असतात ना,
तशा गोळ्या. आईने एक एक जर्दाळू आणि 2-3 वड्या दिल्या. माझा धाकटा भाऊ, 2 जर्दाळू पाहिजेत, मला 2 जर्दाळू पाहिजेत, असं करून हट्ट धरायला लागला. आई म्हणाली, "अरे हो, तुमच्यासाठीच आहे तो खाऊ, पण आज एकदम का संपवायचा आहे? पुरवून खाल्लात तर तुम्हालाच बरेच दिवस पुरेल." मग तो म्हणाला, "मग निदान अजून एक वडी तरी दे ना आणि ही बदलून दे. मला गुलाबी रंगाची हवी." आईने वडी बदलून दिली आणि शिवाय आणखी एक दिली. आम्ही अंगणात खेळायला गेलो. चिंध्यांचा देशी चेंडू केला होता आणि त्यांनी आम्ही धबाधबी खेळत होतो. तर ही एक आणखीन मजा आहे बरं का. आपण आता दुकानात जाऊन बॉल आणतो. तर हे जिथे कोकणात यांचं घर होतं, तिथे तेवढं छोटं गाव होतं आणि दुकानं असली ना, तरी त्याच्यात असे बॉल बिल काही मिळायचे नाही. मग खेळणी म्हणजे काय? तर जुने जे फाटके कपडे असतात, त्याचे तुकडे करायचे, चिंध्या करायच्या, त्याचा एक गोल करायचा आणि त्यांनी खेळायचं. आणि ते जे एकमेकांना फेकून मारण्याचा खेळ असायचा, त्याला म्हणायचं धबाधबी किंवा आबाधुबी. आईने खाऊ खडताळात म्हणजे रॅकमध्ये मुंग्या न येतील अशा ठिकाणी ठेवून दिला. थोड्या वेळानं तिने मला हाक मारली आणि मी घरात गेलो. आई म्हणाली, "श्याम, अमृत शेटजींकडे जाऊन नवीन धोतर जोड्यांना काय पडते ते विचारून ये रे. यांच्यासाठी हवा आहे म्हणून सांग. घरात आहेत का हे म्हणून विचारलं तर त्यांना सांग की गावाला गेलेत, उद्या येते. चौकशी करून घ्यायला मला पाठवलंय म्हणून सांग." मग मी म्हणजे साने गुरुजी अमृत शेटजींच्या दुकानात गेले. मोहन्या आणि बद्री असे त्यांचे 2 मुलगे तिथे होते. मोहन्या मला म्हणाला, "काय रे श्याम, काय पाहिजे? चित्र पाहिजे असतील म्हणून आलास होय?" चित्र म्हणजे आपण जे किल्ल्यावरती लावतो की नाही सैनिक, शिवाजी महाराज, ती चित्र. मी त्याला म्हटलो, "चित्र तर देत नाहीस, मग कशाला मागू? मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही. पण धोतराचा भाव मात्र मी विचारायला आलोय." "कोणाला धोतर जोडा? तुला?" कारण तेव्हा सुद्धा ना, एक 14-15 वर्षाची झाली ना मुलं, की ते धोतर नेसायला लागत असत. "नाही, नाही, भाऊंसाठी म्हणजे बाबांसाठी. चांगला लांब रुंद हवा, पोत चांगला हवा, टेक्स्चर चांगलं हवं. किंमत काय ते विचारायला मी आलोय. 2-3 नमुने दे, मी घरी दाखवून आणतो." असं मी सांगितलं. मोन्याने 2-3 प्रकारचे धोतर जोडे दिले. अमृत शेटजी म्हणाले, "दाखवून लवकर आण हो श्याम. आम्ही काही घरी ठेवणार नाही आहोत आणि ठेवलं तर पैसे देऊ." असं श्यामने अभिमानाने सांगितलं. "हां, भारीच पैसे झालेत तुझ्याकडे." अमृत शेटजी म्हणाले. मला ते शब्द ऐकून जरा वाईट वाटलं. अमृत शेटांचं आम्हाला कर्ज होतं म्हणून ते तसं बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्याने मरावं, परंतु कर्ज कधी काढू नये. मी ते नमुने घेऊन घरी आलो आणि आईला दाखवलं. त्यातला आईने एक पसंत केला. किंमत बेताचीच होती. किती माहितीये? 3-3.5 रुपये होती. आता तुम्ही जे किंवा आम्ही आमच्या घरात मुलांना कपडे घेतो त्याची किंमत माहितीये तुम्हाला किती असते? कमीत कमी 600 ते 700 रुपये आपल्याला एका पॅन्टला पडतात. आणि इथे धोतर जोडी म्हणजे कधी-कधी तुमचे बाबा पूजेच्या वेळेला वगैरे किंवा आजोबा पूजेच्या वेळेला नेतच असतील. त्याची जोडी कॉटनची म्हणजे 2 धोतरं ही 3-3.5 रुपयांना पडायची. का? कारण ही 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आईने माझ्याकडे पैसे दिले आणि म्हणाली, "हा घेऊन ये आणि बाकीचे परत कर." मी धोतर जोडी परत केली आणि एक विकत घेऊन आलो. आईने ते मध्ये कापून त्याचे 2 धोतरं वेगळी केली आणि त्या प्रत्येकाला एक कुंकवाचं बोट लावून ठेवलं. म्हणजे तेव्हा असं म्हणायचं, की पांढरा कपडा तसाच्या तसा अंगावरती घालू नये. म्हणून मग त्याला एक शुभाचं काहीतरी चांगलं म्हणून कुंकवाचं बोट म्हणजे कपाळाला आपण देवाला पिंजर वाहतो की नाही लाल कुंकू, त्याचं बोट ओढून ठेवलं. वडील गावाहून परत आले, तरी त्यांना ही गोष्ट कळलीच नव्हती. का माहितीये? कारण श्याम आणि त्याची आई आणि भाऊ या तिघांचं ते सिक्रेट होतं. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगल स्नाने झाल्यावर, स्नाने म्हणजे अंघोळी, आई वडिलांना नवीन धोतर नेसायला देणार होती. आम्ही मुलं होतो, तर ही गोष्ट आम्ही फोडली नाही.
आईच्या कटात तिच्या सिक्रेटमध्ये आम्ही तिची मुलं पण सामील झालो होतो. उद्या दिवाळी. आम्ही टाकळ्याच्या शेंगा आणून त्यातले इंद्रजव काढले. ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठेवले. आता आपण तेल वगैरे लावतो की नाही बाजारातनं आणून, तेव्हा तसं मिळायचंच नाही असं नाही, पण सगळ्यांना परवडायचं नाही. आणि मग त्यावेळेला काय करायचं, की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टाकळा किंवा अशा इतर शेंगा मिळायच्या. मग त्या घरी आणायच्या आणि त्याच दळून ते जरा असं थोडंसं सरभरीत होईल, त्याच्यातनं थोडं तेल निघेल, अशा पद्धतीने घरीच तयार करून ठेवलं जायचं. पायाखाली नरकासूर म्हणून चिरडण्यासाठी कारिंटी आम्ही गोळा करून ठेवली. अंगण झाडून स्वच्छ केलं. घाण दूर करणं म्हणजे खरोखरच नरकासूर मारणं. नरकासूर हा राक्षस होता. नरक चतुर्दशीला त्याला मारलं म्हणून आपण नरक चतुर्दशी साजरी करतो. नरक हाच असुर आहे. नरक म्हणजे घाण. या घाणीसारखा दुष्ट राक्षस दुसरा कोणता? राक्षस 100 माणसं खाईल, परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोगरूपी राक्षस हजारो लोकांना खातो तरी तृप्त होत नाही. घाणीसारखा शत्रू नाही. आणि म्हणून घाण रस्त्यात फेकू नये, कचरा पेटीत नेऊन कचरा टाकावा. आम्ही सारं स्वच्छ करत होतो. तुळशीचं वृंदावन आईनी नवीन घातलं. आईने पणत्या पुसून तयार केल्या, वाती तयार केल्या. सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या. पहाटे लवकर उठायचं म्हणून आम्ही मुलं लवकर झोपलो. आई मात्र बराच वेळ काम करत होती. उठणं वगैरे तयार करत होती. घरी बरं का. मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्ह्यात विस्तव घातला. आता आपल्याला कसं गरम पाणी मिळतं? आपण बाथरूममध्ये गेलो की गिझर, बॉयलरचं बटन आपण ऑन करतो, चालू करतो. आणि मग मगाशी ताईंनी सांगितलं तसं डाव्या बाजूच्या नळातनं मस्त गरम पाणी येतं. ते थोडंसं गार करायचं तर आपण उजव्या बाजूचा नळ सोडतो. पण तेव्हा हे असं काही नव्हतं. मग काय असायचं, घराला नेहमी पुढचं आणि मागचं अशी 2 दारं असायची. त्या मागच्या दारामध्ये, मागच्या दाराच्या बाहेर एक मोठी चूल, म्हणजे ज्याच्यावरती विस्तव टाकून, लाकडं टाकून काहीतरी आपल्याला गरम करता येतं, शिजवता येतं. ती मोठी चूल असली की त्याला म्हणायचं चुल्हा आणि त्याच्यावरती अंघोळीचं पाणी तापवलं जायचं. तर तिने विस्तव घातला. लाकडं ठेवली आणि पेटवली. तिनं स्वतः आपलं न्हाणं आटोपलं. न्हाणं, स्नान, ही सगळी अंघोळी करताचे शब्द आहेत. आणि मग ती आम्हाला एकेकाला उठवायला लागली. अंगाला उठणं तेल चोळू लागली. आधी तेलाचे 5 ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लावली. खूप पाणी अंघोळीला देत होती. वडील पण तेव्हाच उठले. त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुलं आणून ठेवली आणि आमची स्नानं झाल्यावर ते पण अंघोळीला गेले. आम्ही घरच्या देवाला नमस्कार केला आणि देवळात सुद्धा जाऊन आलो. आईने वडिलांना अंघोळीला पाणी दिलं. त्यांची अंघोळ झाली आणि जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली. सोवळं नेसून देवाची पूजा केली. देवांना थोडं वासाचं तेल लावलं. आज देवांना सुद्धा कढत पाण्याची अंघोळ. रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे. पण आज त्यांना गरम पाणी. वडिलांनी देवाची पूजा केली. करंजी आणि अनरशांचा नैवेद्य दाखवला. पहाट झाल्यापासून काही जण भिक्षेसाठी येत होते. अंबाबाईची गाणी म्हणत होते. पै पैसा, पोहे, करंजी मागत होते आणि आम्ही त्यांना ते घालत होतो. वडिलांनी आम्हाला हाक मारली. अरे श्याम, पुरुषोत्तम, येताय ना? या. आणि मग आम्ही तिथे गेल्यावर देवाचा नैवेद्य म्हणजे काय, करंजी आणि अनारसे त्यांनी आम्हाला दिले. रोजचे सूर्यनमस्कार घालून ते देवळात गेले. देवळातून थोड्या वेळाने परत आले. तर ते सोवळं नेसून गेले होते बरं का तसेच पूजा झाल्यावर. आणि परत आल्यावरती त्यांनी विचारलं, "अगं, माझं धोतर कुठे ग? दिसत नाहीये ते." आई म्हणाली, "त्याची ना 2 अंगपुसणी केली." किती फाटलं होतं ते. म्हणजे धोतर फाडून त्याचं काय केलं? अंग पुसणं म्हणजे टॉवेल, पंचा. अगं मग नेसू काय? आणखी महिनाभर तर गेलं असतं ना ते. बाबा म्हणाले, अहो त्याचा तरी किती अंत पाहायचा. ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती.
आणि किती वाईट वाटत होतं. आई म्हणाली, "अगं मला नेसायला सुद्धा लाज वाटत होती. पण करायचं काय? लाज वाटली म्हणून वरून काही पैसे पडत नाहीत." बाबा म्हणाले, "हे धोतर नेसाच." असं म्हणून आईने ते नवीन धोतर त्यांच्या पुढे केलं. "आ? हे कुठचं धोतर आणि हे कोणी आणलं?" त्यांनी विचारलं. "अमृत शेटजींकडनं मी आणवलं." आई म्हणाली, "अगं तो मला उधार देत नव्हता. मी त्याच्याजवळ मागितलं. मी मागितलं का नाही? पण तो उधार देईना. माझी पूर्वीची बाकीच कशी वसूल होईल ही मला काळजी आहे. कारण त्यांनी आधीचे पैसे दिलेलेच नव्हते. तुम्हाला उधार देऊन बसलो आणि फसलो, असं म्हणाला गं तो मला. तू घेऊन आलीस वाटतं. का मोहन्याला बोलवून त्याला गळ घातलीस?" वडील चौकशी करू लागले, कारण त्यांना कळेच ना, की आधीचे पैसे आपण दिलेले नाहीयेत आणि हे नवीन धोतर त्या दुकानदारांनी दिलं कसं? आई म्हणाली, "मी विकत आणलंय ते. श्यामनं जाऊन आणलं." "आ? श्यामजवळ कुठून पैसे आले?" त्यांनी विचारलं. "मी दिले." "तुझ्याजवळ कुठून आले?" "अहो, पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे म्हणून त्या कृष्णाबरोबर पाठवले होते." "कृष्णा? आणि कृष्णा केव्हा आला?" "झाले 2 दिवस." "अगं, पण तुझं लुगडं फाटलंय. त्याला झाले असते ना ते पैसे. तुझ्या भावाने पाठवलेली ओवाळणी. तुझा नाही का त्याच्यावरती हक्क? मी कसं घेणार ते?" बाबा म्हणाले, "अहो, तुम्ही आणि मी निराळी आहोत. इतकी वर्ष एका ठिकाणी संसार केला, सुख-दुःख पाहिली, बरे-वाईट अनुभव घेतले. अजून का आपण निराळे आहोत? जे माझं ते तुमचं आणि तुमचं ते माझं. तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडं नेसल्यासारखं आहे. त्यातच माझा आनंद आहे. नेसा." "मी त्याला कुंकवाचं बोट लावलंय हो." आई म्हणाली. "मी नवीन धोतर नेसावं आणि तुला नवीन लुगडं नसावं, याचं मला नाही का वाईट वाटणार?" बाबा म्हणाले, "तुला आनंद होतोय, पण मला दुःख होतंय गं. तू आपल्याला आनंद मिळवलास आणि मला त्यांच्याच्यानं पुढं बोलवना. माझा आनंद तो तुमचाच आहे. तुम्हाला बाहेर चारचौघात जायचं असतं. गंगू अप्पांकडे आज सोंगट्या खेळायला बोलवते. तिथं तुम्हाला जावंच लागेल. मला कुठं जायचंय आज बाहेर? आणि पुढे सवड झाली, की आधी मला लुगडं घ्यावं, असं तुम्ही उगाच मनाला लावून घेऊ नका. आज दिवाळी. आज साऱ्यांनी हसायचं, आनंदात राहायचं. आम्हाला आनंद देण्यासाठी तरी तुम्ही आनंदी व्हा बघू." आई म्हणाली, "तुझ्यासारखी जन्माची सोबतीण आणि या श्याम पुरुषोत्तम सारखी गुणी मुलं असलं, तर मी आनंदी का होणार नाही? मी दरिद्री नसून श्रीमंताहून श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही? का सुखी होणार नाही? आण ते धोतर." असं म्हणून त्यांनी आईच्या हातातून ते धोतर घेतलं आणि नेसलं आणि देवाला नमस्कार केला. वडिलांचं नेसूचं धोतर पाहून आम्हालाही आनंद झाला. परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल, तर तो माझ्या आईला. किती गोड आहे ही गोष्ट. किती गोड आहे. आणि किती छान सटल इमोशन्स ऑफ सॅक्रिफाईस आहे त्याच्यात. एकमेकांच्या आनंदातला आनंद आहे. फारच गोड, फारच गोड गोष्ट. आणि बऱ्याचशा मराठी स्पीकिंग घरांमध्ये वाचलंही असेल श्यामची आई, साने गुरुजींचं. जर नसेल तर धिस इज युअर क्यू टू गो अहेड एंड रीड. अतिशय सुंदर आणि साध्या सटल इमोशन्सच्या गोष्टी आहेत. आपल्याला कधी-कधी आत्ता जसं वृषालीताई म्हणल्या ना, की जुन्या गोष्टी किंवा हे आपल्याला कधी-कधी वाटतं ॲज अ पेरेंट ऑर अ टीचर, की यांना रिलेट होईल का नाही? तर मुलांना ॲक्चुअली खूप आवडतात. कारण इमोशन्स रिमेन द सेम. अगदी एकमेकांच्या बरोबर. आनंदातला आनंद किंवा एकत्र काहीतरी खेळणं, काहीतरी कमी असणं, लॅक ऑफ थिंग्ज आणि हे सगळ्या इमोशन्स ॲज ह्युमन्स तशाच राहतात. म्हणजे आता कदाचित घरात एक प्ले स्टेशन आहे, दुसरं नाहीये याचा अभाव असेल. पण
the feeling of sometimes feeling a little smaller, lag, feeling happy, feeling one with the people, इकोसिस्टम हे तसंच राहतं. त्याच्यामुळे अशा विविध गोष्टी वाचायला काही हरकत नाही आणि कधी-कधी ना आपण ठरवतो, की ही गोष्ट वय वर्ष 3 ते 6 ला वाचावी. तर असं मुलांचं नसतं. कारण ते त्यांच्या इकोसिस्टममधनं ॲज अ स्पंज काय अब्सॉर्ब करतात आणि त्यांना खरंचच कितपत कळतं, किती आवडतं हे आपण नाही ठरवू शकत. आजकालची मुलं खूप मॅच्युअर पण झाली आहेत त्यांच्या वयाला विथ अ लॉट ऑफ एक्सपोजर. सो श्यामची आई इज फॅन्टास्टिक, इज ब्युटिफुल हे. खूप छान सांगितलं तृषालीताई. मला वाटतं इथे जे विचारलंय त्यांना बहुतेक उत्तरं दिलेलीच आहेत. मी आता चॅट बॉक्स बघत होते. अ, पण हो, आपण काही राहिलंय हां, का? धाकटा भाऊ हा यंगर ब्रदर आपण सांगितलं हां. की नाईस स्टोरी. धिपटे असं अगम्यने लिहिलंय. धोपटं असं कुठे होतं का? धिपटे धिपटे माहिती नाही धोप मला. निरा निराळं नाही मला असं नाही त्याने निराळे का लिहिलेलं ते निराळे का आपण तेव्हा होतं. हां. तर ते आपण दिलंय, की आर वी डिफरंट फ्रॉम ईच अदर खूप धिपटे छान. हा शब्द नाही, पण मला कुठे काहीतरी धोप कदाचित टाइप करताना काही वेगळं हां, झालं असेल कुठे ते. धाकटा धोपटं असेल ते कदाचित. धाकटा हां, हां. धाकटा धाकटा यंगर. म्हणजे यंगर ब्रदर, लहान भाऊ. हं. हं. ओके. आणि तुम्ही ना हे पुस्तक ऑनलाईन पण अवेलेबल आहे. तर नक्की वाचा किंवा आई-बाबांना सांगा, की वाचून दाखवा. श्यामच्या लहानपणातल्या किंवा साने गुरुजींच्या लहानपणीच्या अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. धिपटे असंच म्हटलंय. हं, काहीतरी ऐकायला वेगळा शब्द तो आला असेल बोलताना तर, कारण धिपटे असा शब्द नाहीये याच्यात कुठे. नाही ना येत की? नाही, धिपटे नाहीये. हां. मी तोच विचार करते कुठे असं होतं का, की तो धोपटं घेऊन गेला असं काही? नाहीये, धोपटं पण नाहीये. हो. मलाही तेच वाटलं धोपटी पण तसाही नाहीये. हो, इट इस इन द स्टोरी अगं मग यू आर हो, सेयिंग बरोबर फक्त आहे. ना रेफरन्स नाही लागत आहे. कदाचित काहीतरी बोलताना ते ऐकू तसं आलं असेल ऐकू मे हां, बी. मलाही तसंच वाटतंय. धोतर असा शब्द आहे धचा. धुवून असा कुठेतरी असेल. ठीक आहे. हं. ओके. येस, वी आर पुढच्या रेडी. गोष्टीला करूया सुरुवात? येस आणि परत असंच करा हां, काही सुचलं म्हणजे कळलं नाही एखादा शब्द तर तुम्हीही लिहू शकता. हो. मॅक्सिमम शब्द तर वृषालीताई तुम्हाला सांगतातच आहे तिथल्या तिथे. जर काही नाही कळलं ऐकता-ऐकता तर लिहा तिकडे. हं. हं. ओके. आता ही जी दुसरी गोष्ट आहे ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही फेमस 5 वगैरे कदाचित वाचत असाल किंवा आईनी बाबांनी वाचून दाखवलं असेल. तर अशा पद्धतीची कॅरेक्टर्स आपल्या मराठी गोष्टींमध्ये सुद्धा होती. तर असंच एक खूप मी शाळेत असतानाचं वगैरे खूप फेमस कॅरेक्टर होतं ते म्हणजे गोट्या आणि अजून एक चिंगी म्हणून पण होतं. तर ही जी गोष्ट वाचणार आहोत ना आपण, गोट्याची दिवाळी. ही गोष्ट लिहिली आहे नाधो ताम्हनकर यांनी. आणि साधारण याचा जो कालखंड आहे, तो सुद्धा साने गुरुजींच्या ज्या गोष्टी आहेत, श्यामची आई, तर तोच काळ आहे. म्हणजे जवळ-जवळ 100 वर्षापूर्वीच्या या गोष्टी आहेत. आता गोट्या म्हणून एक पूर्ण पुस्तक आहे. जसं श्यामची आईमधली मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवली, तसं गोट्या म्हणून एक पुस्तक आहे आणि त्या गोट्या या पुस्तकामधलं गोट्याची दिवाळी, ही गोष्ट आपण आता ऐकणार आहोत. दिवाळी सुरू झाली. पहाटे सर्वांची स्नाने वेळीच उरकली. फराळाची तयारी सुरू झाली. गोट्या सुमाला हाक मारून म्हणाला, "ए सुमाताई, केव्हा निघायचं गं?" "मी वाटेल तेव्हा तयार यायला," सुमा म्हणाली. "कुठं जायची तुमची स्वारी?" सुमाचे बाबांनी विचारलं. "आहे आमची एक गंमत," असं म्हणून सुमा गोट्याकडे बघून हसायला लागली. फराळाआधीच मुलं बाहेर उधळतील या भीतीनं त्यांची आई म्हणाली, "ए इतक्यात नाहीये कोणी बाहेर जायचं. ही मी आत्ता फराळाची पानं मांडलीच आहेत. फराळ होऊ देत आणि मग जा कुठं जायचं ते." आईची ताकद ऐकून दोघं जरा बावरले. थोडीशी जाऊ का नाही, जाऊ का नाही असं जरा घाबरले. त्यांनी गोंधळलेल्या चेहऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. अशा काही खुणा पण केल्या एकमेकांना. आणि
थोडा धीर करून आवंढे गिळीत गोट्या म्हणाला, म्हणजे आम्हाला फराळ नकोय आज. म्हणजे याचा रे काय अर्थ? चांगली सोन्यासारखी दिवाळी आणि म्हणे फराळ नकोय. आई रागावून म्हणाली, अगं खरंच नकोय आम्हाला फराळ. सुमा म्हणाली. शेवटी बाबांनी तडजोडीचा मार्ग सुचवला. हे बघा रे मुलांनो, आईच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. हां, तुम्हाला पाहिजे तेवढंच खायचं. इतकं खाल्लं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, एवढं खाल्लं पाहिजे, असा आग्रह तिनं करायचा नाही. म्हणजे काय? तडजोड मधला एक मार्ग काढला. हं, की ती म्हणतेय तर फराळ करायचा, पण तुम्हाला हवा तितकाच करायचा. झालं समाधान? हं, आणा फराळाची ताटं, बाबा म्हणाले. आमची फराळाची पंगत बसली. पंगत म्हणजे असे सगळे तेव्हा डायनिंग टेबल नव्हती. तेव्हा सगळे जमिनीवरच बसायचे आणि मग अशी रांगेत ताटं मांडलेली असायची. त्याला म्हणायचं पंगत किंवा पानं मांडलेली असायची. असाही शब्द तुम्हाला कुठे-कुठे ऐकायला मिळेल. माझं ताट रिकामं होत आलं आणि ही दुसरं वाढप घेऊन आली, सेकंड सर्व्हिंग. पण या मुलांची पानं तशीच्या तशीच असल्याचं पाहून ती रागाने म्हणाली, "आई, काय रे ही तुमची लक्षणं? रोज खायला, खायला हवं, भूक लागली करता आणि या सोन्यासारखे जिन्नस तुमच्या पुढे वाढलेत आणि तुमची तोंडं जशी काही शिवलेलीच आहेत. पण आग्रह करायचा नाही असं ठरलंय ना आधीच." "ठरू देत. मोठा आलाय मला शहाणपणा शिकवायला. हां, आटपा पटापट आणि तुमचं झाल्यावर दूध आणणार आहे मी." "ते घेतो आम्ही, पण फराळाचा आग्रह नको ना करू. दुपारी खूप जेवायचंय. मला आवडतात म्हणून तू पाकातल्या पुऱ्या करणार आहेस ना." गोट्या आईची समजूत घालू लागला. "आणि आम्हाला त्या लाडू करंज्या आणि चकल्या चिरोटे आज नको असले ना, तरी पण हवेत. हे एकदा म्हणतायचंय की खाऊ नको आणि मग परत सुमा म्हणतेय की आम्हाला खाऊ हवाय. बाबांना कळेच ना की काय चाललंय काय यांचं." माझ्या लक्षात आलं म्हणजे बाबांच्या लक्षात आलं, की त्यांचे जे काही छपून ठेवलेली गंमत आहे ना, म्हणजे त्यांचं जे काही सिक्रेट आहे ना, त्याच्याशी याचा काहीतरी संबंध असणार. बाबा म्हणाले, "बघूया तरी या मुलांचं काय सिक्रेट आहे." आता मग नको मागे लागायला. मग ते दिवाळीचे 4 दिवस आई, बाबा आणि दोन्ही मुलांनी खूप मजा केली. आम्ही पत्ते, सोंगट्या खूप खेळलो. सोंगट्या म्हणजे तुम्ही लुडो खेळता की नाही? तर सापशिडी, सोंगट्या. फराळाच्या बाबतीत मुलांची उदासीनता सोडली आणि फटाक्यांवर त्यांनी घातलेला बहिष्कार वगळला, तर इतर सर्व मुलांप्रमाणेच गोट्या आणि सुमा दिवाळीच्या आनंदात पूर्णपणे रंगून गेली होती. आम्ही घरचा भाऊबीजेचा समारंभ दुपारीच उरकून घेतला. कारण संध्याकाळी बाबांना मावस बहिणीकडे जायचं होतं. सुमाने गोट्याला ओवाळलं. दरवर्षीप्रमाणे आई गोट्याच्या हातात ओवाळणीसाठी 2 रुपये देऊ लागली. तेव्हा गोट्या म्हणाला, "मला नको ताई तुझे रुपये. मी यंदा 5 रुपयाची ओवाळणी घालणार आहे सुमाताईला. माझ्यापाशी आहेत पैसे." आमचे विद्याधर गुरुजी लेख लिहितात ना, त्यांच्या लेखांच्या नकला करण्याचं काम त्यांनी मला सांगितलं आणि नकला करण्याबद्दल त्यांनी मला 5 रुपये दिले. आता तुमच्या मनात येईल नकला करणं म्हणजे काय? म्हणजे आपण कशाला म्हणतो नकला करणं? म्हणजे आईसारखं बोलून दाखवणं, बाबांसारखं चालून दाखवणं, आजीसारखं हसून दाखवणं किंवा मित्राला चिडवण्याकरता त्याच्यासारखं काहीतरी करून दाखवणं. याला आपण म्हणतो नक्कल. आणि हे जे इथे आहे ना, त्याचा अर्थ आहे, की जे लिहून काढलेला लेख असतो ना, तो तसाच्या तसा दुसऱ्या कागदावर लिहिणं याला म्हणायचं नकला करणं. कारण 100-125 वर्षापूर्वी आत्तासारखी फोटोकॉपी किंवा आपण त्याला झेरॉक्स म्हणतो, तशी मशीन्स नव्हती. मग आपल्याला जर का मल्टिपल कॉपीज हव्या असतील, तर तेवढ्या हाताने लिहून काढायला लागायच्या. आणि ते काम गोट्यानी त्याचे जे गुरुजी म्हणजे टीचर जे होते, त्यांचं काम केलं आणि त्याच्याबद्दल त्यांनी 5 रुपये दिले होते. ते पैसे जे होते, ते सुमाला भाऊबीजेला देणार होता. गोट्या स्वतःच्या कमाईची ओवाळणी सुमाला घालणार याचं आम्हाला फार कौतुक वाटलं आणि
विद्याधर गुरुजींबद्दल आदर पण वाटला. कारण काम करून कमाई करण्याचं शिक्षण त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिलं होतं. ओवाळणी आणि जेवणाचा समारंभ उरकला. 5 रुपये हातात घेऊन सुमा नुसती नाचत होती. अमळशाने म्हणजे थोड्या वेळाने सुमा आणि गोट्या दोघंही बाहेर गेले आणि मी वामकुक्षीसाठी पलंगावर आडवा झालो. वामकुक्षी वामकुक्षी म्हणजे दुपारचं जेवण झाल्यावरती ते नीट पचावं म्हणून डाव्या कुशीवरती डाव्या साईडला थोडाच वेळ झोपायचं असतं. त्याला म्हणतात वामकुक्षी. माझं लक्ष सहज भिंतीकडे गेलं. ते बाबा आडवे झाले होते आणि मग त्यांना असं वरचं दिसायला लागलं. मला एक मुंगळ्यांची रांग, मोठी रांग वरून खाली उतरताना दिसली. मुंगळे म्हणजे मोठ्या मुंग्या, बिग अँट्स. त्यांचा ठाव ठिकाणा शोधून काढल्यापासून मला राहावेना. कुठून येतायत मुंगळे? काय आहे तिथे वरती? कारण जिथे खाण्याचे पदार्थ असतात, तिथेच मुंग्या आणि मुंगळे येतात. आणि म्हणून ते बाबा शोधायला लागले, की कुठून येतायत मुंगळे? शोधांती मला दिसून आलं, की त्यांनी माझघराच्या माळ्यावरून हे लुटारू मुंगळे येतायत. माझघर म्हणजे मधली खोली, म्हणजे आता सध्या ज्याला आपण हॉल म्हणतो, ती खोली. आणि त्याला असं एक मोठं कौलारू घर असलं, तर मध्ये लाकडाच्या फळ्या घालून एक माळा किंवा लॉफ्ट मोठा केलेला असायचा. तर त्या माळ्यावरून हे लिव्हिंग रूम बरोबर आहे. मोठे मुंगळे येत आहेत. माळ्यावर त्यांनी कशावर तरी डल्ला मारलेला आहे. मग ते शिडी लावून माळ्यावरती चढून गेले. मला तिथं काय दिसलं? धान्याच्या रिकाम्या डब्यात लाडू, अनरसे, करंज्या असे दिवाळीच्या फराळाचे डबे भरलेले. बापरे! फराळाचे एवढे जिन्नस, इतके आयटम्स आणि एवढे सगळे डबे आणि ते ठेवायला अशी अडचणीची जागा. कारण नको असलेल्या ज्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या तिथे ठेवल्या जायच्या त्या माळ्यावरती. जे स्टोअर रूम सारखी असायची आणि खाण्याचे पदार्थ तिथे कसे आले? आईला सुद्धा हा प्रकार बघून माझ्या इतकंच आश्चर्य वाटलं. आता हे या मुलांनी केलंय हे अगदी सहज कळण्याजोगं होतं. पण त्यांनी हा खटाटोप का केला आणि कधी केला याचा उलगडा त्यांच्याशी बोलल्याशिवाय कसा होणार? 5 वाजून गेले होते आणि 2 गरीब मुलं आमच्याकडे आली. ती कोण आणि कशासाठी आलीयेत याची मी चौकशी करत असताना आणखीन काही मुलं आली. 2-3 मिनिटं गेली. अजून एक 5-10 मुलांचा गट आला. सुमाताई आहे का? गोट्या दादा आहेत का? असं विचारायला लागले. तर आम्हाला काही कळेच ना काही चाललंय काय? आम्ही नुसते आश्चर्य करत बघत बसलो. थोड्याच वेळात कसली तरी 2 पुडकी घेऊन गोट्या आणि सुमा असं दोघंही आले आणि त्यांच्याबरोबर त्यांचे विद्याधर गुरुजी पण आले. आणि मग हे सगळे आल्यावरती आम्हाला समजलं, की नेमका हा काय प्रकार आहे. आता तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल ना, की हे चाललंय तरी काय? आता बघूया आपण, की काय, कशाकरता ते फराळ होतं, कशाकरता एवढी मुलं जमली होती. जमलेली मुलं म्हणजे गोट्या आणि सुमाचे खेळगडे. पण त्यांची परिस्थिती ही गोट्या आणि सुमासारखी नव्हती. थोडे गरीब घरातले होते. तर एकदा सुमाने त्यांच्या शाळेतल्या त्या मुलीला एका विचारलं, की "तुम्ही दिवाळीत काय गमती करता? तुझ्या आईने फराळाचं काय काय केलंय?" असं सुमाने विचारल्यावरती ती म्हणाली, "फराळाचं म्हणजे काय गं? दिवाळीत सुद्धा आम्ही चटणी भाकरच खातो." हे ऐकल्यावरती सुमाला फार वाईट वाटलं आणि तिने आपल्या मनाची रुखरुख गोट्याला सांगितली. आणि ती म्हणाली, "गोट्या, आपल्यासारखी दिवाळी यांना का बरं मिळू नये?" या प्रश्नाचं उत्तर गोट्याला पण एकदम सुचेना. पण जेव्हा तो विद्याधर गुरुजींच्या लेखांची नक्कल करत होता ना, तेव्हा त्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कसं माहितीये? त्या लेखामध्ये एक वाक्य असं होतं, "श्रीमंत लोक गरजेपेक्षा
अधिक खर्च करतात. तर गरिबांना पोटापुरतंही उरत नाही. सर्वांनी फक्त गरजेपुरतं घेण्याची दृष्टी दाखवली, तसा शहाणपणा दाखवला, तर सर्वांनाच समाधान मिळेल. गोट्याला वाटलं, खरंच आम्ही घरोघर जे फराळाचे पदार्थ करतो, ते जरुरीपेक्षा कितीतरी जास्त असतात. मुष्टीफंड मुष्टीफंड म्हणजे मूठ. हं? मुष्टीफंड म्हणून मूठभर धान्य गोळा करून कित्येक संस्था चालतात. आपणही लाडू करंज्यांचा असाच मुष्टीफंड जमवला, तर आपले पुष्कळ गरीब खेळगडी पोटभर फराळ करतील. म्हणजे मुठमुठभर फराळ प्रत्येकाच्या घरनं कॉन्ट्रिब्युशन सारखा जर का जमवला, तर खूप जणांना फराळ करता येईल. मनात विचार आल्यावरती तो अंमलात आणायला गोट्याला काही फारसा वेळ लागत नसे. सुमाला पण त्याची कल्पना पटली आणि दिवाळी सुरू होताच गावात सुखवस्तू लोकांच्या घरोघरी फिरून दोघांनी खाद्यपदार्थांचे 6-7 डबे जमवले. हं? खाद्य सुखवस्तू. सुखवस्तू म्हणजे जे खूपच प्रचंड श्रीमंत आहेत असं नाही. पण त्यांच्या स्वतःच्या गरजा भागल्यावर सुद्धा त्यांच्याकडे थोडंफार जास्तीचं शिल्लक राहतं. अशा लोकांना सुखवस्तू म्हणजे खाऊन पिऊन सुखी. त्यांना सुखवस्तू असं म्हणतात. विद्याधर गुरुजींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या खेळगड्यांचा उपहार समारंभ म्हणजे स्नॅक्स खायला सगळे एकत्र जमले. ते सगळे आमच्या घरी आले. सुमाने आपल्या भाऊबीजेच्या 5 रुपयांच्या वह्या पेन्सिली आणून त्या सगळ्या मुलांना वाटल्या. समारंभ उरकल्यावरती आई म्हणाली, तू एवढा खटाटोप केलास, त्यापेक्षा मला सांगितलं असतं तर मी एकटीनंच केलं असतं की एवढा बेत. पण आई, श्रीमंत लोकांची गैरसोय न होताही गरिबांच्या समाधानाची सोय होते. गुरुजींच्या या म्हणण्याचा पडताळा पाहायचा होता मला. म्हणजे खरं आहे की नाही, हे होतं का असं, हे मला चेक करून बघायचं होतं. आणि या माझ्या मुष्टीफंडानी खरं ठरलं की नाही ते. गोट्या यावेळी किती समाधानाने हसला. त्याच्या डोळ्यातली चमक बघताना आम्हाला दिवाळीचा खरा आनंद वाटत होता. किती छान आहे हे. याचं टाइमलाईन काय आहे या गोष्टीची? काय आणलात तुम्ही याची टाइमलाईन? कधी लिहिली? साधारण नाधो ताम्हणकरांचं माझ्याकडे गोट्या कधी छापलं गेलं ते नाहीये. पण नाधो ताम्हणकरांचा जन्म 1893 1893 आणि डेथ 1961. त्यामुळे साधारणपणे ते साने गुरुजींचेच कंटेम्पररी होते. ओके. तर त्यामुळे माझ्याकडे आत्ता अगदी नाहीये. पण साधारण पण 100 साधारण वर्ष एक जुनी. 75-100 वर्षापूर्वीचीच ही गोष्ट असावी. कमाल, 75 तर नक्की. कमाल. 75 मस्त. येस झाले असतील या गोष्टीला. जास्तच. मुष्टीफंड हे किती छान हे कॉन्सेप्ट. ओके. आता इथे काही-काही शब्द आलेले हां. आहेत. हां. वगळणे म्हणजे स्किप बरोबर. बासिस्कर. काहीतरी वेगळा ऐकायला आलाय का हा शब्द? बासिस्कर असा नव्हता शब्द. बसकर घेतलं असं काही होतं? बसकर पण नाही दिसलेला. बासिस्कर. काहीतरी कॉन्टेक्स्ट सांगता येईल का? काय होतं ते वाक्य असं आठवतंय थोडं? कॉन्टेक्स्टमुळे पण आपल्याला अगम्य कळेल की आठवतंय का रे काही तुला असं, की कशात होतं हे? हे बासिस्कर कुठे म्हटलं होतं? तोपर्यंत पुढचे बघून घेऊ. वगळणे हां, वगळणे झालंय. वगळणे ते आलंय. माझघरासाठी लिहिलं होतं. हं. नंतर इन द लाईन ऑफ फटाके. थांबा बघूया. बहिष्कार. ओके. बहिष्कार. हां. बहिष्कार घालणं म्हणजे एखादी गोष्ट बॅन. बॅन. बॅन करणं सुद्धा थोडंसं म्हणजे गोष्ट म्हणजे आ, एखाद्या गोष्टीवर बहिष्कार घालणं म्हणजे ती गोष्ट न वापरणं, न त्याला नकार वापरणं. देणं. सेइंग नो टू इट इन हां. एव्हरी वे पॉसिबल असं. म्हणजे असं जर का आपण ठरवलं, की आम्ही अजिबात आईस्क्रीम खाणारच नाही असं सगळ्यांनी ठरवलं घरातल्या. सो हं. धिस इज बहिष्कार ऑन आईस्क्रीम. हां. किंवा एखाद्या दुकानातनं अ,
या गोष्टी आम्ही नाहीच घेणार. सो दॅट इज बहिष्कार. ओके. बं बंदी घालणे हे थोडं कायद्याने असं होतं. बहिष्कार हा आपण स्वतः ठरवलेला असतो. त्याग त्याग विचारलाय कोणीतरी. त्याग इज सॅक्रिफाईस. डूइंग हां, समथिंग फॉर समवन एल्स. हां. सो सॅक्रिफाईस. गिव्ह अप करणं हे त्याग करणं. बहिष्कार आणि त्याग म्हणजे बहिष्कार म्हणजे काहीतरी त्या गोष्टीच्या बद्दल फटाके वाईट आहेत, म्हणून नाही वापरायचे. त्याला म्हणायचं बहिष्कार घालणं. किंवा तुम्ही हिस्ट्रीमध्ये वाचलं असेल, की चले जाओ चळवळ जेव्हा 1942 ची गांधीजींनी केलं, तेव्हा परदेशी मालावर बहिष्कार घातला होता. म्हणजे परदेशी वस्तू, फॉरेनच्या सगळ्या वस्तू आम्ही नाही वापरणार. का नाही वापरणार? तर आमच्या देशातले जे त्या गोष्टी तयार करणारे असतात, तर त्यांच्यावर हा अन्याय होतो. म्हणून आम्ही बहिष्कार घालतो. सो फटाके वाईट आहेत, म्हणून आम्ही त्याच्यावर बहिष्कार घालणार. अ, अ, माझघर आणि तुमची बाळंतिणीची खोली वेगळी हां, असायची. असायचं. माझघर ही सगळ्यांची सर्वसाधारणपणे उठा-बसायची खोली असायची, की जिथे बऱ्याचशा गोष्टी घडायच्या. अ, महिलांचा वावर जो आहे, तो सर्वसाधारणपणे माझघरामध्ये व्हायचा. बाळंतिणीची खोली ही पूर्ण वेगळी असायची त्या काळामध्ये. तिथे कोणाचाच संपर्क नसायचा. स्वयंपाकघर हे आतली खोली, त्याच्यानंतर ओटी किंवा पडवी हा घराचा पुढचा भाग आणि जो मधला भाग आहे, तो माझघर. आवडली का? आवडल्या गोष्टी दोन्ही? फारच गोड गोष्टी आहेत या. तुम्हाला सगळ्यांना कशा वाटल्या? वेगळे-वेगळे शब्द आणि हे ऐकताना आपण कधी-कधी मराठी ऐकतच नाही आहोत असं वाटतं. जसं पसायदानचं मराठी आहे ना, ते पण मराठी ऐकताना मराठी वाटत नाही पटकन मराठी नाही कानाला. वाटत. कारण ते तर 11व्या-12व्या शतकातलं आहे. हां, 11th-12th सेंच्युरी. ज्ञानेश्वरांचा बरोबर. तर काळ आणखीन जुना आहे. तर कशी भाषा गोट्या पण बदलत जाते ना. हां. तर हे गोट्या एक पुस्तक आहे आणि दुसरं चिंगी म्हणून पण एक पुस्तक आहे. हं, तर तेही तुम्ही वाचा. गोट्यावरची सीरियल पण येऊन गेलेली होती. तर बरं. ती पण तुम्हाला कुठेतरी YouTubeवरती बहुतेक दूरदर्शनवरची सीरीज होती ती. म्हणजे झी वगैरे येण्याच्या आधीची गोष्ट आहे ही. तर हं. त्यामुळे दूरदर्शनवरच्या काही-काही जुन्या वेब सीरीज आहेत, त्या तुम्हाला YouTubeवरती बघायला मिळतील आणि ती म्हणजे सीरीज पण छान होती. पण त्याच्यामध्ये ना परत कळावं म्हणून मराठी जरा त्यांनी थोडं नंतरच्या काळातलं दाखवलं. बरोबर आहे. बीज अंकुरे अंकुरे हेच त्याचं टायटल सॉन्ग होतं. तर हे जे मूळ पुस्तक वाचायला आणखीन मजा येईल कारण ते शब्द आणखीन जुने आहेत. तर यांनी बीज अंकुरे अंकुरे त्या गोट्याच्या सीरीजमध्ये त्यांनी थोडे शब्द सर्वांना समजतील असे वापरलेले होते. रिलेट व्हायला जरा जास्त हो. आहे. इट इस अवेलेबल ऑन YouTube असं हं, लिहिलंय. हं. ओके. मस्त. मग तर नक्की हे बघा आणि ते मुष्टी फंडची ना मला आयडिया स्पेसिफिकली जास्ती आवडली कारण आपण म्हणतो ना, की एकाने काय होणार आहे? म्हणजे एकाला वाटलं म्हणून काय होणार आहे सगळ्यांचं? तर एकाच्या विचाराने अशा छान गोष्टी होऊ शकतात आणि त्याला सगळ्यांनी जोडलं जाणं. सो ही किती छान पॉझिटिव्ह आयडिया होती. तेव्हा बऱ्याचशा ज्या संस्था होत्या ना, की ज्या अनाथ मुलांकरता किंवा समाजकार्य करायच्या, तर म्हणजे कोणीतरी एकानेच कित्येक किलो धान्य देण्यापेक्षा बरोबर. एकदम किलोभर द्या म्हटलं तर जड वाटतं. पण हं. मूठभर द्या म्हटलं तर कोणी नाही म्हणत नाही. आणि हां. त्यामुळे काय होतं ना, की मूठभर धान्य अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा देतो. तर हं. त्यामुळे त्या संस्थेशी, त्या विचाराशी सर्वसामान्य माणसं जोडली जातात. हं, म्हणजे ती जी हं, चळवळ आहे किंवा ती जी संस्था आहे, ती 10 लोकांची फक्त राहत नाही. तर ती हं, सगळ्यांची होते. तर हं. त्यामुळे ती जॉइंट ओनरशिप येणं, हा पण त्याच्या मागचा एक उद्देश असायचा. बरोबर. की खूप छान. समजा काहीतरी तिथे वेडं-वाकडं घडलंय, तर प्रत्येकाला ती ओनरशिप वाटायची, की अरे मी कॉन्ट्रिब्यूट केलंय, तर त्यामुळे काहीतरी वाईट घडत असेल तिथे, तर ते दूर करणं हे माझं पण कर्तव्य आहे. तर हं. ती एक जॉइंट ओनरशिप येणं, चांगल्या विचारांशी जोडलं जाणं, याच्याकरता ते मुष्टी फंड असंच नाव आणि बरेचदा म्हणजे तेव्हा अ, स्वातंत्र्य सैनिकांवर पूर्वी जेव्हा खटले व्हायचे, तर हं. त्या काळामध्ये सुद्धा असे मुष्टी फंड काढले जायचे, की असं धान्य जमा करायचं, ते विकायचं आणि त्याचे जे पैसे येतील, तर ते वकिलाच्या करता, कोर्टाच्या करता वापरायचे. असं सुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बरेचदा घडलेलं आहे. बरं, बरं, बरं.
याच्यात केवढं कम्युनिटीचं स्पिरिट आहे ना, म्हणजे जे आता ज्याच्याविषयी स्पेसिफिकली कोविड नंतर जिथे जास्त बोललं गेलं, बरोबर. की आपल्याला एकत्र राहण्याचे फायदे, एकत्र असण्याचे फायदे, राहण्याचे नाही असं मी म्हणत आहे, पण एकत्र असण्याचे फायदे हे सगळं कम्युनिटी स्पिरिटच आहे ना, म्हणजे हं. मुठभरला कोणालाच तुम्ही म्हटलात तसं जड नाहीये. जसं आमच्या गावाच्या घरात नाही कायम येणाऱ्याची पोळी असं म्हणून एक्स्ट्रा काहीतरी केलं जायचं. बरोबर कारण आहे. कोणी ना कोणीतरी यायचंच आणि माझे आजोबा गावाहून इकडे पुण्यात आले होते. त्याच्यामुळे कोणी ना कोणीही जर शिकायला आलं, नोकरीला आलं, कशालाही आलं, की हक्काने पहिलं घर आमचं असायचं आणि मग ते इकडे-तिकडे जिथे शोधतील त्यांची जागा, पण बरोबर आहे. तोपर्यंत एक कायम आजी जेवण करताना म्हणायचे, "नाही, हे येणाऱ्याची भाकरी आहे किंवा येणाऱ्याची पोळी आहे." सो असं डोक्यातही नसायचं, की कोण? पण कोणी ना कोणी येईल, काही ना बरोबर. काहीतरी होईल. किती छान आहे हे सगळं कम्युनिटीचं. सो दिवाळी इज फॉर एव्हरीवन असं जी आपली आयडिया आहे, याच्यात आज गोष्टींचा फराळमध्ये वृषालीताईंनी ज्या आपल्याला 2 गोष्टी सांगितल्या. अगेन फोकसिंग ऑन काइंडनेस, एम्पॅथी, सॅक्रिफाईस एंड कम्युनिटी स्पिरिट. कारण दिवाळी इज फॉर एव्हरीवन. व्हॉट अ ब्युटिफुल टाईम. थँक यू सो मच वृषालीताई आणि सुरश्रीनी एक बुकटनची लिंक तुम्हाला सगळ्यांना शेअर केली आहे. आपला बुकटन हे जे मंथली मॅगझिन आहे, ज्याच्यात सगळेजण लिहू शकतात. त्याचा यावेळेचा आहे दिवाळीचा इश्यू, दिवाळीचा अंक आहे हा आणि त्या अंकामध्ये अनेक विविध आपण एरियाज कव्हर केलेत. अगदी प्राण्यांची दिवाळी, पक्ष्यांची दिवाळी, तिथपासनं नक्की हे कॉन्स्टलेशन्स कुठे जातात दिवाळीत, कधी दिसतात, कधी नाही, तिथपर्यंत सगळ्या छान-छान गोष्टी आहेत. आणि हा दिवाळीचा अंक इझिली तुम्हाला त्या लिंकवर वाचता येऊ शकतो. काही सबस्क्रिप्शन वगैरे याच्यासाठी गरजेचं नसतं. टॉकिंग अबाउट सबस्क्रिप्शन आपली एक दिवाळीची ऑफर उद्यापर्यंतच व्हॅलिड आहे, जी तुम्हाला वेबसाईटवर मिळेल. वन्स अगेन वृषालीताई, थँक यू सो मच. इट वॉज फॅन्टास्टिक टू हॅव यू अँड लिसन टू दीज स्टोरीज. अगदी टाईम मशीनसारखं वाटलं इतके शब्द ऐकताना. परत आपण एसिमेट्रिकल टॉक्समध्ये नक्कीच भेटूयात अजून गोष्टींसाठी. कोणीतरी ना माझा ईमेल आयडी विचारलाय. मी तो फक्त टाइप करते. खूप आवडली. हो, हो. नक्की. एकच मिनिटं हं. बऱ्याच जणांनी पर्सनल ह्याच्यावर पण लिहिलं. थँक यू सगळ्यांना. तुम्ही सगळे आलात की छान वाटतं असं. तुम्हाला वृषालीताईंचा ईमेल आयडी पण त्यांनी दिलेला आहे. तुम्हाला जर काहीही फीडबॅक कळवायचा आहे, त्यांना काही विचारायचं आहे, तर दॅट इज द ईमेल आयडी. आणि मला पण खूप छान वाटलं येऊन गोष्टी सांगायला. मी पण ना परत श्यामची आई अख्खं पुस्तक वाचलं, किती गोट्या छान. काढून वाचलं. तर ही संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल तुमचेही आभार, असं मी थँक म्हणते. यू. थँक यू सो मच. सो टेक केअर एव्हरीवन. हॅव अ ग्रेट व्हॅकेशन आणि आज 30 तारीख आहे. उद्या 31. आपण 1 तारखेला परत भेटतोय. शेवटच्या गोष्टींचा फराळ ची गोष्ट ऐकायला. सो 1 तारखेला 10 वाजता सगळ्यांना भेटूयात. सी यू. बाय. अच्छा वृषालीताई.